झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। या शिवाय आणि तिच्या थिल्लर गँगला वाटतं मला त्रास दिला तर मी घाबरून पळून जाईन। अरे जगदीश पाटील नाव आहे आपलं, एकेकाला असं चावून खाईन ना। लाईटीला काय आलं? लाईट का गेली? हो मावशी, तुमच्या घरात लाईट आहे? हो आहे आमच्याकडे लाईट, तुमच्याकडे नाही काय? हे रमेश, तुझ्या घरात? हो आहे, अख्खा बस्तीच्या आहे, तुमच्या घरामध्ये नाही का? माझ्याच घराची लाईट का गेले? बाहेरचं लाईट आहे। या पोरांनी परत काहीतरी लावलं। दार कोणी बंद केलं? मी तुला सोडणार नाही। आई बाबा, घाबरलो। ए थिल्लर पार्टी, तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही कोण आहे? हा, आता आंघोळ करून आलेस की काय? चल दार उघड चल। तुला सोडणार नाही, तुझं रक्त पिईल मी। ही भंकस मला आवडलेली नाहीये, तुम्हाला सांगतो। सापडलात ना तुडवी नाही घेत आलं। दार उघड। दात तोडीन मी। चला। दात पाडतो? दात पाडण्यासाठी आधी पकडून तर दाखव। खूप हिम्मत आहे ना तुझ्यात? मग पॅकेट ना पॅकेट। दार उघड तर उघड। अरे तू पकडून तर दाखव रे। ए डप्पर, आधी उघड मग दाखवतो तुला। चल। फार चुकीचं केलंय तुम्ही थिल्लर गँग। तुम्हाला आता सोडत नाही। एकेकाला नाही फोडला ना तर तुमची शिवा पण तुम्हाला वाचू शकणार नाही। बाबा, अरे तुला कसं कळलं मी आलोय ते? तुमच्या गाडीचा आवाज आला ना। अच्छा, काय ग? घरातले सगळे गेलेत कुठे? आणि आई कुठे? आई रूम मध्येच आहे। ऍक्च्युली बाबा, ती खूपच अपसेट आहे। आज जे काय झालं ना ते। आज काय झालं? आज ब्रेकफास्टसाठी सगळं असं फूड बनवलं होतं आईच्या आवडीचं, पण वंदना काकू नेमकं आईला असं वाढायला गेली आणि सांबार सगळं आईच्या हातावरच सांडला आणि तिला खूप चटका बसला। त्यामुळे आईने पटकन रिॲक्ट केला आणि आई खूप बोलत होती, तर काकू उलटून आईलाच ओरडायला लागली। तर अरे देवा, आता हे अजून काय नवीन वाढवून ठेवलंय काय माहिती। पण बाबा, आज आईची काही चूक नव्हती। मी हे आशुदादा आणि शिवा वहिनीला पण बोलले। तू या सगळ्यात नको पडूस, या मोठ्यांच्या गोष्टी कळलं? बाबा नाही, मी बोलतो उर्मिलाशी। पण त्याआधी मला बोलायचे। हे बघ दिव्या, मी समजू शकतो। नाही समजू शकत आहे काका तुम्ही। इथे माझ्या आई आणि बाई आजीला धारेवर धरलं जातंय एवढं कळलंय मला। एक सेकंड दिव्याताई, असं काही नाही। हा संपादा, काय सांगितलं तुला? तू यात पडू नकोस, थांब जरा। दिव्या, हे बघ उगाच ओरडू नकोस, तुला त्रास होईल। मग काय यांचं ऐकून घ्यायचंय मी? अरे मी म्हंटल ना, उर्मिलाकडून चुकून झालं असेल। चुकून किती वेळा चुकणार आहेत काकू? खूप होतंय दिव्याताई, आईला काही बोलू नकोस। हा बोलणार मी। दिव्या शांत हो। दिव्या,
हे बघ, तुला आराम करण्याची गरज आहे, तू ते कर. हे जे बाकीचं काही झालंय ना, ते उर्मिला आणि वंदनाताई बघून घेतील. तू स्ट्रेस नको करू. हं? चंदन, काय बघून घेतील? माझी आई ऐकून घेते म्हणून हवा तसा छळ कराल तुम्ही? आणि तुम्हाला तुमच्या बायकोला एवढं सांगता येत नाही? बाद झालं. दिव्या आणि या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये आणि माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं. जर वंदनाताईंनी ही चूक केली नसेल तर त्या येऊन माझ्याशी बोलतील. माझी आई ऐकून घेते ना म्हणून. त्यांनी ऐकून घेतलंच पाहिजे, कारण चूक त्यांची होती. काल मीही ऐकून घेतलं, कारण चूक माझी होती. पण यावेळी चूक माझी नाहीये, त्यामुळे मला कोणी काही बोलायचं नाहीये, कळलं? दिव्या, तू चल इथून. चंदन बरोबर बोलतो. दिव्या, तू प्रेग्नेंट आहेस. तू जा आणि जाऊन आराम कर. चल, चल. वा, काय तमाशे होत आहेत घरात. म्हणजे कोणी किती डोकं लावलं ना तरी ही भांडणं मिटणार नाहीयेत आता. सुहास, ऐकतोयस ना तू? सुहास, हा बोल ना. अगं हे किडे ना माझा जीव घेणार आहेत बहुतेक. वेडा आहेस का तू? ते किडे आहेत, काय करणार आहेत ते? पण ते मला इरिटेट करतायत आता. आणि मला या घरातली माणसं इरिटेट करतायत. पण किटू डार्लिंग, काही म्हण, आज संध्याकाळी जे काय भांडण झालं ना ते सॉलिड झालं. म्हणजे आपल्याला काही करायचं लागलं नाही. आपल्याला काही करायची गरज पण नाही. काकू बघितलीस ना केवढी चिडली होती. आणि त्या दिव्याला उचकावायला फार वेळ नाही लागणार. म्हणजे आता काय, लवकरात लवकर आपण आपल्या घरात परत. एवढंच नाही, शिवाची फॅमिली आणि आपल्या फॅमिलीत अशीच कायम भांडणं होत राहणार. त्यात आई आणि काकूचं कितपत पटेल एकमेकींसोबत काही सांगता येणार नाही. पण यात फायदा कोणाचा आहे? आपला. आपण तेवढंच बघायचं. म्हणजे हे सगळं आपल्या पथ्यावरच पडणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आपण आपल्या खोलीत परत जाणार. अरे किडे तिथे. मग मगाचपासून मी काय बोलतोय वेगळं? मला जाम इरिटेट करतायत. याच्यात पडला आता ते. खाऊ नकोस. आता काय खाण, मी काय एवढं परत जा दुसरं घेऊन आणि माझ्यासाठी पण. मी नाही आणणार, जा. मी नाही. झालं का जेवण? तुम्ही लवकर जेवलात का? खाली कोणी नव्हतं कारण. हे बघ शिवा, आम्ही इथं राहायला आल्यापासून ना केलेस लय व्हायला लागल्यात ग. काय झालं आता? दिव्या आणि कीर्तिताईंचं भांडण झालं. दिव्याने हे बोलायला नको होतं. तरी मी त्याच्या आधी उर्मिलाशी जाऊन बोलले होते. ती बाई ऐकायला तयार नाही. आणि बरोबरच आहे ग तिचं. तिचं काय चुकतंय? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज